शमूवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने शमूवेलास म्हटले, शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमकर याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. ते आले तेव्हा त्याने अलियाबास निहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूवेलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंचीकडे पाहू नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. परमेश्वराचे मानवासारखे पाहणे नसते. मानव बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूवेला पुढे सादर केले. शमूवेलाने इशायास म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमूवेलाने इशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूवेल इशायास म्हणाला, त्याला बोलावून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्यांनी त्यास बोलावणे पाठवून आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांसमोर त्यांस अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचारू लागला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून असे म्हटले आहे, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. येशू भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा, शिलोह नावाच्या ताळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. ह्यावरून
शेजारी पाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, भीक मागत बसणारा तो हाच नाही काय? कित्येक म्हणाले, तोच हा. दुसरे म्हणाले, नाही, हा त्याच्यासारखा आहे. तो म्हणाला, मी तोच आहे. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी फरिसायांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बात होता. ह्यास्तव फरिसायांनीही त्याला पुन्हा विचारले, तुला दृष्टी कशी आली? तो त्यांना म्हणाला, त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला, तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. ह्यावरून फरिसायांतील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवाकडचा नाही, कारण तो शब्बात पाळीत नाही. दुसरे म्हणाले, पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो? आणि त्यांच्यामध्ये फूट पडली. म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले, तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? त्याने म्हटले, तो संदेष्टा आहे. त्यांनी त्याला म्हटले, तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हाला धडे शिकवतोस काय? मग त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले. आणि त्याला भेटल्यावर तो त्याला म्हणाला, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? त्याने उत्तर दिले, महाराज, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहे व तुझ्या बरोबर आता बोलत आहे, तोच तो आहे. तो म्हणाला, प्रभूजी, मी विश्वास ठेवतो. आणि त्याने त्याला नमन केले. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.